कितीतरी मुलांची स्वप्न आहेत सर, की माझ्या बापाला मला मिठी मारायची. बाप समोर आहे, पण तुम्ही जाऊन त्याला मिठीत नाही घेऊ शकत. असं का? एक एक एक्सेप्टन्स का नाहीये त्या गोष्टींचा? आणि ह्याचं सायकॉलॉजिकल पण एक कारण आहे, की लहानपणी असतं बघा, आपण मम्मी जवळ असतो आणि आपण पप्पाला मम्मीसोबत नाही, जवळ यायचं नाही, मम्मीसोबत नाही हे हं. करायचं, बसायचं नाही. आपण दुश्मन बनून जातो वडिलांचे. आणि लहानपणापासून आई ही एका प्रोटेक्टरच्या भूमिकेत असते आणि बाप कडक भूमिकेत असतो. लहानपणापासून आपल्या समाजामध्ये अशी सिस्टीम चालत आली आहे, ते आपल्या न्यूरॉन्समधून आलंय कदाचित आता सध्या तर, की बाप म्हटलं की एक तिरस्काराची भावना लहानपणापासून आहे. आणि ती जशी-जशी मोठी होत जाते, तसं-तसं दुर्लक्षितपणाकडे जाते मग. कधी आपण आपल्या बापाला असं नीट ऑब्झर्व्ह केलंय, की ते कसे उठतात, कसे चालतात, कसा पेपर वाचतात, कसं बोलतात, किती ते इनोसन्स आहे, तो नाही बघितला आपण कधी. बरोबर. कारण सतत त्या भूमिकेत आईमुळे असेल ना किंवा घरातल्या बाकीच्या गोष्टींमुळे असेल ना, बापाला आपण सतत रूढ आणि काहीतरी डेंजर आहे बरं का तुझा बाप, अशा लेव्हलला ठेवलेलं आहे. आणि अशी विधानं वेगळं करतात आपल्याला आपल्या माणसांपासून. बरोबर. असं आहे. आणि ते मला वाटतं, की तुम्ही स्वीकारता आलं पाहिजे. तुम्हाला ते कळलं पाहिजे, की नाही, तो माझा माणूस आहे. म्हणजे जे काही असेल ते माझं आहे आणि मला त्याला जवळ घ्यायचंय आणि सोबत राहायचंय. स्पर्शाला मी खूप महत्त्व देते सर. तुमचा स्पर्श पाहिजे. मी आमच्या तात्यांच्या मिठीत 1 मिनिटापेक्षा जास्त अशी थांबले, की मला माझे वडील मागं सारतात. कारण त्यांना लगेच रडू येतं. ते बाजूला सारतात. बास झालं, बास झालं, आजच्यापुरतं झालं म्हणतात चला. तर ते नाही आहे ना, म्हणजे ते कधी शिकवलं गेलं नाही, ते बघितलं गेलं नाही आणि ते इतकं भावनिक आहे, की तुम्ही आज संध्याकाळी जावा आणि तुमच्या वडिलांना मिठी मारा. रडतील ते. बरोबर. लिटरली रडतील. तुम्ही रडाल. इव्हन हा थॉट तुम्हाला रडवेल, की अरे, काय किती सोपी गोष्ट आहे. किती सिंपल. जायचंय मिठी मारायची, संपला विषय. हिम्मत होत नाही आपली. लहानपणापासून बिलीफ पॅटर्न बनलाय ना तसा.